आपल्या मसल हेल्थसाठी, आपल्या कार्डियाक हेल्थसाठी, आपल्या नर्व्ह हेल्थसाठी त्याचा खूप उपयोग होतो आता. आणि मॅग्नेशियम अगेन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट सोर्स. म्हणून तुम्ही पाहाल की लॉट ऑफ पीपल आता मॅग्नेशियम सप्लिमेंट्स घ्यायला लागले. नव्याने सुरू झालेत आणि ऑल टाइप ऑफ सगळ्या एज ग्रुपचे करेक्ट, लोकं करेक्ट, रनिंग करतात. तर करेक्ट, करेक्ट. त्यांनी कसं त्यांचं जॉइंट प्रोटेक्ट करायला? एक मिथ आहे की रनिंग तुम्ही जास्त केलत ना, की तुमचा जॉइंट खराब होणार, विच इज नॉट ट्रू तुम्ही पाहायला गेलं तर. आणि तिसरा फ्लॅट फूट किंवा ओव्हर प्रोनेटेड फूट म्हणतो आपण. आणि बेस्ड ऑन दॅट तुम्ही जेव्हा रनिंग करता, तेव्हा द वे युअर फूट स्ट्राइक्स द ग्राउंड त्याचे पण वेगळे प्रकार असतात. आता मी जनरली पुण्यात म्हणजे शहरात असं हो, बघितलेलं आहे, की ज्यांना दिवसभर काम असतं, त्यांना खूप वेळ मिळत नाही आणि त्यांना खूप खूप फिजिकल ॲक्टिव्हिटी नसते करायची, तर करेक्ट, ते बॅडमिंटन किंवा टेनिस खेळतात. करेक्ट, करेक्ट. तर त्यांनी कसं प्रिव्हेंट करायला पाहिजे त्यांचा मसल तुम्ही आणि पाहायला गेलं तर बॅडमिंटन, टेनिस आर एक्सलंट स्पोर्ट्स. येस. पण त्याच्यात पाहायला गेलं तर बोथ द स्पोर्ट्स बिहेव डिफरंटली त्याच्यात. बॅडमिंटन हा इंडोर स्पोर्ट आहे, टेनिस हा आउटडोर स्पोर्ट आहे. दोघांचे सर्फेसेस वेगळे आहेत. तर युजली देर इज अ प्रॉब्लेम विथ द स्ट्रेंथ इन द हिप, कारण द फोर्स फॉर हिटिंग अ बॅडमिंटन शॉट ऑर अ टेनिस शॉट इज जनरेटेड इन द हिप जॉइंट. Sir, now welcome to our new segment. So this segments usually depend on sports related injuries and sports related nutrition and how to prevent your joints and how to look after your health and how to recover your joint. Thank you so much for having me over on this segment. असेच अजून बाकीचे जे आता ग्राउंडचे स्पोर्ट्स आहेत, की हो. जे स्पोर्ट्स यंग एजमधले मुलं की जे खेळतात रोज. करेक्ट, तर त्यांनी कशी काळजी घ्यायला पाहिजे, की जे यंग टू त्यांना जर लाँग टर्म खेळायचं असेल तर? करेक्ट. जसं फुटबॉल झालं, क्रिकेट झालं. आपण जर आता हे बाकीचे जे यंग लोकांचे जर स्पोर्ट्स पाहायला गेलो, तर या यंग लोकांचे जे स्पोर्ट्समन्स जे आहेत सगळे, त्यांचे स्पेसिफिकेशन्स फार महत्त्वाचे आहेत. सध्याचे जे पेरेंट्स आहेत, दे वॉन्ट देअर चाइल्ड टू बी एक्सलंट. त्यांची अशी इच्छा आहे की त्यांच्या मुलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये एक्सलन्स करावा. आणि देयर इज नथिंग रॉंग विथ इट. स्टडीजमध्ये चांगला पाहिजे, कुठलं तरी एक फाईन आर्ट पाहिजे त्याची स्किल, स्पोर्ट्समध्ये चांगला पाहिजे तो. आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या आपण, तर ग्रोईंग चाइल्ड किंवा ग्रोईंग स्केलेटन, वाढतं वय, ह्याच्या डिमांड्स वेगळ्या असतात त्याच्यात. तर टिपिकली तुमच्या मुलाला एनर्जी लेव्हल्स मेंटेन करण्यासाठी न्यूट्रिशन एक्स्ट्रा लागतं त्याच्यात, नंबर 1. नंबर 2, तुमच्या मुलाला हायड्रेशन जास्त लागतं. जर तुम्हाला 2-2.5 लिटर पाणी लागत असेल, मुलाला 3.5-4 लिटरपर्यंत तुम्हाला पाणी द्यायला पाहिजे त्याच्यामध्ये. आणि तिसरी गोष्ट जी सर्वात महत्त्वाची आहे, की तुमच्या मुलाला त्याच्यामध्ये आनंद आला पाहिजे. तर इफ ही इज नॉट एन्जॉयिंग जो स्पोर्ट खेळतोय, देअर इज नो नीड टू पुश हिम टू डू दॅट स्पोर्ट. कारण इफ ही डझंट एन्जॉय आणि त्यांनी हाफ हार्टेडली केलं, तर त्याला इंजुरीज होण्याची शक्यता जास्त आहे. खूप सुविधा चांगल्या अवेलेबल आहेत आता. म्हणजे कुठल्याही शहरात जा तुम्ही, चांगले फुटबॉल अकॅडमीज आहेत, चांगले क्रिकेट अकॅडमीज आहेत, बॅडमिंटन अकॅडमीज आहेत, ॲथलेटिक्सच्या अकॅडमीज आहेत. आणि वी आर रिअली ब्लेस्ड ॲज अ सिटी की आपल्या इथे कोचेस आणि ट्रेनर्स चांगले आहेत. सो जे तुमचं स्पोर्ट्स कोच आहे, तुमचा स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच आहे, ह्या सगळी लोकं विल मेक शुअर की त्याची डेव्हलपमेंट चांगली होते, त्याचं इम्प्रूव्हमेंट चांगला होतो. अँड दॅट विल हेल्प अचीव्ह अन इंजुरी फ्री इंटरव्हल त्याच्यात. आता कसं काय अव्हॉइड करायला पाहिजे? हे कुठले पण स्पोर्ट्स खेळताना, की हं. तुम्ही काय अव्हॉइड करायला पाहिजे मोस्टली? 5 थिंग्स दॅट यू शुड अव्हॉइड. So, if you ask me what are the 5 things I should avoid if I want to lead an injury free sporting career, first is overtraining. Don't overtrain yourself. I've seen a lot of kids who are training 4 hours in the morning, doing school for 5 hours, and then again training for another 4 hours. Second, listen to your body. If your body is complaining and saying that there is something going wrong, take a pace, take take a pause, take a break, and find out what is happening and get it corrected and sort out. Third, have an excellent coach who understands you, who understands your mental psyche, who understands what you want, who does not bog down to the pressure of peers, and they have an excellent strength and conditioning coach. Fourth, make sure that you have good nutrition and good hydration, which is going to help you overcome all these problems. And if five, very important, एक चांगला relaxed atmosphere is very important. So you need to have mental peace, you need to have good emotional stability, at the same time you need to have good motivation, because if you are not sound mentally,
then you will never enjoy the sport. And if you don't enjoy what you do, you will never like it and you will never excel at it. सर आता आपण बघतोय की खूप साऱ्या मॅचेस ऑर्गनाईज होतात पुण्यामध्ये, वेगळे वेगळे स्टेट लेवलचे झाले, गावाकडून पण मुलं येतात हो, आणि त्यांना असलं काही फॅसिलिटी मिळत नाही. करेक्ट. ते छान खेळत असतात, दे नो द टेक्निक, बेसिक टेक्निक, हम्म. पण त्यांना हा गायडन्स काहीच नसतो आणि ते कंटिन्यू एक झाली की एक झाली की एक मॅच खेळत असतात, जे त्यांना खेळावीच लागते करेक्ट. आणि कधी कधी विदाऊट वॉर्मअप पण ते खेळतात. करेक्ट. कारण टायमिंग, पाऊस आला होता म्हणून थांबला, पाऊस आलाय आता जोपर्यंत पाऊस नाही तोपर्यंत खेळून घ्या, असं पण काय ते होतं. तर त्यांनी कसं त्यांचे प्रोटेक्ट करायला पाहिजे तुम्ही जर पाहायला गेलात तर देर इज एक्सलंट टॅलेंट आपल्या इंडिया? देशामध्ये. हो. इवन मी बघतो आता काही काही थोडेसे छोटी जी गावं आहेत किंवा शहरं आहेत तिकडे टॅलेंट एक्सलंट आहे. आणि आता लकीली गेल्या 5 वर्षात जे आपण बघतोय की स्पोर्टला जे काय महत्त्व दिलं जाते, हो. इवन नॅशनल प्रोग्राम्स आहेत, स्टेट रन प्रोग्राम्स आहेत, जिकडे हे टॅलेंट रेकग्नाईज करतायत. त्याच्यामुळे ह्या मुलांना थोडंसं चांगलं ट्रेनिंग मिळतं आहे, त्या मुलांना स्पेशलिस्ट ॲडवाईस मिळतो आहे, त्या मुलांचे कॅम्प्स भरवले जात आहेत इन द लार्जर सेंटर्स. ऑफकोर्स तुम्ही पाहायला गेलात तर वी स्टील हॅव अ व्हेरी लाँग वे टू गो, म्हणजे वी आर फार फ्रॉम आयडियल, बट ॲटलिस्ट वी आर हॅपी की द चेंज हॅज बीन मेड. We can see a positive outlook with the current government policies जे आहेत त्याच्यात. आणि स्पोर्ट इज डेफिनेटली टेकिंग ऑन अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल अँड ॲस्पेक्ट इन टुडेज वर्ल्ड. या ह्याच्यात जर पाहायला गेलं तर या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही जर सेमी प्रोफेशनल स्पोर्ट किंवा ॲमेच्युअर स्पोर्ट म्हटलात तर 3 लोक आर व्हेरी इम्पॉर्टंट. तुमचा कोच, तुमचा ट्रेनर आणि तुमचे पेरेंट्स. ह्या तिघांचं जे एक असोसिएशन आहे, जे एक संकलन आहे, जे एक रिलेशनशिप आहे, या रिलेशनशिपमध्ये यू कॅन इन्शुअर की तुमचं प्रोग्रेशन चांगलं होतं त्याच्यात. तिन्ही प्रकारे प्रॉब्लेम होऊ शकतात. कोच चांगला असतो, पण पेरेंट्स खूप पुशी असतात. दे वॉन्ट दॅट चाइल्ड टू डू मोर अँड मोर वेन द कोच इज सेइंग की आता थोडं थांबायला पाहिजे. कारण कुठलाही स्पोर्ट जर पाहिलात तुम्ही तरी टिपिकली गोज थ्रू 3 फेजेस. एक असते ती कॉम्पिटिटिव्ह फेज असते, त्याच्या आधी असते ती प्री कॉम्पिटिशन फेज असते, आणि या दोन्ही फेजेसच्या मध्ये जो एक पोस्ट कॉम्पिटिटिव्ह किंवा जी एक रेस्टिंग फेज असते ती फार महत्त्वाची असते. आणि कुठल्याही स्पोर्टचं तुम्ही बघाल, लीग्स पाहिलेत सगळे कुठल्याही स्पोर्टचे तुम्ही पाहाल तर एक कॅलेंडर फॉलो करतं ते. आणि दॅट इज इम्पॉर्टंट, कारण आपल्या बॉडीला जर हा कॅलेंडर फॉलो करायचा असेल तर त्या कॅलेंडरमध्ये आपल्या शरीराला रेस्ट मिळणं हे महत्त्वाचं असतं. आणि त्याच वेळेस थोडे एक्सपर्ट्सचा कसा फायदा होतो, कारण आता आमच्याकडे जेव्हा येतात स्पोर्ट्समन तेव्हा इट इज नॉट इम्पॉर्टंट की तुम्ही तुमच्या स्पोर्ट्स सर्जनला भेटा वेन यू हॅव एन इंजुरी, पण वेन यू डोंट हॅव एन इंजुरी, द स्पोर्ट्स थेरपिस्ट, द स्पोर्ट्स ट्रेनर, द स्पोर्ट्स फिजिशियन, द स्पोर्ट्स सर्जन ह्यांचा एक सर्वात महत्त्वाचा किंवा इम्पॉर्टंट भाग जो असतो त्याला म्हणतात PPE, पीक परफॉर्मन्स एन्हान्समेंट. तुमचं परफॉर्मन्स पीक होण्यासाठी काय काय एन्हान्समेंट करायला लागणार आहे, विच इज थ्रू गुड क्लिनिकल एक्झामिनेशन. फॉर एक्झाम्पल, मी जर क्रिकेटर आहे आणि माझा पुल शॉट जर चांगला जात नाही आहे तर दॅट मीन्स देर इज सम वीकनेस इन माय मागचे मसल्स, लॅटिसमस मसल किंवा माय शोल्डर एक्सटेन्सर्स. आणि सिलेक्टिव्ह ट्रेनिंग मी जर तो प्रॉब्लेम ओळखून काढला आणि आय एम एबल टू ट्रेन दॅट, तर तुमचा परफॉर्मन्स एन्हान्स होतो. इफ देर इज अ बॅडमिंटन प्लेअर आणि त्याचा स्मॅश किंवा टेनिस प्लेअरचा सर्व्ह जर फास्ट जात नसेल तर युजली देर इज अ प्रॉब्लेम विथ द स्ट्रेंथ इन द हिप, कारण द फोर्स फॉर हिटिंग अ बॅडमिंटन शॉट ऑर अ टेनिस शॉट इज जनरेटेड इन द हिप जॉईंट. आणि त्यासाठी यू हॅव टू फाइंड आउट वेअर द प्रॉब्लेम इज. आणि हा जो मधला पोस्ट कॉम्पिटिशन फेज असतो त्याच्यामध्ये हे सगळ्या छोट्या गोष्टी ज्या असतात त्या सगळ्या इव्हॅल्युएट करून घ्याव्या, त्या सगळ्या ट्रीट करून घ्याव्या, त्या सगळ्या एनहान्स करून घ्याव्या. सो इट इज नॉट अबाउट ट्रीटिंग प्रॉब्लेम्स, इट इज अबाउट एनहान्सिंग परफॉर्मन्स, विच इज ॲज इम्पॉर्टंट अ रोल दॅट वी हॅव टू प्ले दॅन ॲक्च्युली ट्रीटिंग अन इंजुरी. की आपण त्यांना गाईड करू शकतो की तुमचा आत्ताचा जो परफॉर्मन्स आहे तो कसा तुम्ही एनहान्स करू शकता. तर ही खूपच चांगली माहिती आहे. करेक्ट. बॉडी बिल्डिंग करताना स्टिरॉइड्स गेले पाहिजेत का? तर तुम्ही जर आता करंट रिसर्च पाहिलात तर जे ॲनाबॉलिक स्टिरॉइड्स आहेत जे बॉडी बिल्डिंगला वापरतात त्यांनी मसल बल्क पटकन येतो. पण ॲनाबॉलिक स्टिरॉइड्स आर बॅन्ड, दे आर प्रोहिबिटेड
वाडा नावाचे ऑर्गनायझेशन आहे विच लुक्स ॲट डोपिंग आणि दिस इज कन्सिडर्ड ॲज डोपिंग वेन युअर युझिंग ॲनाबॉलिक स्टेरॉइड्स. सो स्टेरॉइड्स आर ऑफ नो यूज डेफिनेटली. व्हॉट आर द सबस्टन्सेस जे तुम्ही कन्सिडर करू शकता? दीज आर सप्लिमेंट्स, करेक्ट? आणि यू कॅन लुक ॲट आयसोलेट प्रोटीन और यू कॅन लुक ॲट व्हे प्रोटीन. प्रोटीन शेवटी विल कम टू ॲज प्रोटीन. जसं आपल्याला ॲलर्जीज असतात किंवा प्रेफरन्सेस असतात तसं आर बॉडी मे रिॲक्ट टू आयदर आयसोलेट ऑर मे रिॲक्ट टू अ व्हे प्रोटीन. त्याच्यामुळे ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम तुम्हाला कळतं की विच इज गुड फॉर यू. BCAA is amino acids. Again, amino acids are an essential building block of your muscle. So, तुम्ही जर बॉडी बिल्डिंगमध्ये असाल, if you're into strength training, then BCAA is an excellent source. Creatine is also a good source, but make sure की जर तुम्ही creatine घेत असाल, which is again a building block for your protein, तर you have to make sure की you use it and you drink a lot of water and don't take it, by itself. What is also good for you is caffeine. There is good data and good research to show that caffeine is important for nutrition and for maintaining our nervous system as well as our muscular skeletal system. Caffeine is an important aspect. 40च्या पुढची जी लोकं असतात, they can consider supplementing testosterone. कारण testosterone levels जर low असतील तर your energy levels go down, your muscle building is low. And so depending upon your testosterone levels, you can consider supplementing. But CJ supplement, you have to consult your doctor before you take it. What is definitely not recommended is anabolic steroids, taking erythropoietin, or taking things like growth hormone supplements. These are really bad for your body. कारण आपल्या बॉडीमध्ये there is a hormone axis जो आपला ब्रेन आणि वेगळ्या ग्रंथीमध्ये अलाइंड असतो त्याच्यात. आणि द मोमेंट यू स्टार्ट टेकिंग ॲनाबॉलिक स्टेरॉइड्स और ग्रोथ हॉर्मोन्स हा सगळा ॲक्सेस खराब होतो. सो यू मे हॅव बॅड इफेक्ट्स और हार्मफुल इफेक्ट्स एनिवेअर इन द बॉडी, राईट फ्रॉम युअर हार्ट टू युअर लिव्हर टू युअर किडनीज टू युअर आईज टू युअर ब्रेन, एनिथिंग मे गो रॉंग. अजून एक मिथ आहे सर की तुम्ही जर एवढी एक्सरसाइज करत नसाल आणि तुम्ही रेग्युलर नसाल तर तुम्ही यातलं काहीच घ्यायला नाही पाहिजे. आता ह्या मिथबद्दल बोलायचं झालं तर इट ऑल डिपेंड्स अपॉन तुमचं एज काय आहे आणि तुमची ॲक्टिव्हिटी लेवल काय आहे. एक दुसरा मिथ असा असतो की जे मलाही घरी मला या प्रश्नाची उत्तरं द्यायला लागली जेव्हा मी माझ्या आईवडिलांना सांगत होतो की तुम्ही थोडं प्रोटीन चालू करा. आणि पुष्कळशी मुलं जेव्हा त्यांच्या आईवडिलांना घेऊन येतात तेव्हा सांगतात की डॉक्टर तुम्ही सांगा ना माझ्या आईला प्रोटीन घे म्हणून, आम्हाला सांगा ना प्रोटीन घे. तर इट इज रिअली इम्पॉर्टंट की त्यांनी घेतलं पाहिजे. जसं आपण डिस्कस केलं की प्लांट सोर्स बेस्ड डाएट असेल तर इंडियन डाएट इज इनहेरिटली डेफिशियंट इन प्रोटीन, म्हणून आपल्याला हे एक्सटर्नल प्रोटीन सोर्स घेणं महत्त्वाचं आहे. कारण आपली जी डेली रिक्वायरमेंट आहे 1 ग्रॅम पर kg बॉडी वेट पर डे, जी आफ्टर द एज ऑफ 45-50 वाढत जाते, ती ॲटलिस्ट बेसिक रिक्वायरमेंट आपल्याला मीट करणं महत्त्वाचं आहे. त्याच्यात अशी गैरसमजूत आहे का की स्त्रियांना किंवा मुलींना स्पोर्ट्समध्ये जास्त इंजुरीज होतात? आणि ॲब्सोल्युटली ते खरं आहे. It is absolutely a true fact की women are at a higher risk to getting injured. आणि त्याचंही मेडिकल रिझन असं आहे किंवा फिजिओलॉजिकल रिझन आहे. विमेन इन इट सेल्फ त्यांचे जे लिगमेंट्स असतात दे आर स्लाइटली मोर स्ट्रेची. त्यांचं पेल्विस असतं ते थोडंसं ब्रॉड असतं पुष्कळ वेळेला आणि त्यांना थोडंसं नॉकनीड असतात किंवा तिरपट पाय असतात त्यांचे बाहेरच्या बाजूला आणि फ्लॅटफूटचं प्रमाण जास्त असतं. म्हणून जेव्हा वुमेन फुटबॉल, सॉकर, फील्ड हॉकी असे स्पोर्ट्स खेळतात तेव्हा त्यांचं लँडिंग बरोबर होत नाही बऱ्याच वेळेला, म्हणून दे आर मोर लाईकली टू गेट इंजर्ड. परत डिपेंडिंग अपॉन द रिलेशनशिप टू द मेन्स्ट्रुअल सायकल, इन दॅट फेज ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल जे हॉर्मोन्स सिक्रेट होतात देअर लिगमेंट्स बिकम स्लाइटली मोर रिलॅक्स ड्युरिंग दोज टाइम्स. त्यांचा मसल टोन थोडा डाऊन असतो. सो विच इज वाय युल फाइंड की इट इज ड्युरिंग दॅट टाइम पिरियड की दे मे गेट इंजर्ड मोर. So there is a definite mechanical problem, there is a definite hormonal issue ज्याच्यामुळे women get more injured during sport. And that is why probably if you are a young girl, if you're a young lady and you're into sports, you have to take more care of your own body to try and prevent these problems. Because remember, prevention is the best cure. And of course, you don't want to spend your time injured in a hospital or visiting doctor's clinic. You rather spend that time
enjoying yourself with your friends, with your peers, competing against each other in a healthy way, and that will help you achieve your goals. स्त्रिया मसल बिल्डिंग करू शकतात का आणि कॅन दे लुक लाईक मॅन? तर ऑब्व्हियसली ऑफकोर्स दे कॅन. त्यांना ट्रेनिंग थोडं जास्त लागतं. त्याच्यामुळे तुम्ही जेवढे मेन बॉडी बिल्डर्स बघाल किंवा फिजिकल बिल्डर्स बघाल तेवढे तुम्हाला फिमेल्स दिसत नाहीत. कारण इनहरंटली जे आपलं बॉडी स्ट्रक्चर आहे विमेनचं, दॅट इज मोर लीन, मोर थिन, मोर ट्रिम, मोर पेटिट त्याच्यात. बट if you do proper training and if you take care of all your nutrients, you can definitely build good muscle. And it is not uncommon. There are very famous personalities who have excellent physique. And to be bagal tar, what is really important is a small amount of resistance exercise done 2 or 3 times a week can definitely help build your image, improve your confidence, and prevent a lot of problems. So that is really very important. पण नॉर्मल जे स्ट्रेंथनिंग असतं किंवा नॉर्मल जिमनी मसल नाही बनत, म्हणजे लेडीजचे मसल बुडवायला थोडा वेळ लागतो असं म्हणतात. करेक्ट. कारण हॉर्मोनल चेंजेस असतात. सो हो. दीज आर दीज इनहरंट हॉर्मोनल चेंजेस मेन आणि विमेनमध्ये. सो मेन विल टेंड टू फॉर्म मसल फास्टर. फास्टर दॅन विमेन. विमेन विल टेंड टू फॉर्म लेस मसल बल्क येस. बट मोर मसल फायबर. मेन विल टेंड टू फॉर्म मोर मसल बल्क, करेक्ट, दॅन विमेन. त्याच्यामुळे तुम्हाला बॉडीचा जो शेप आहे त्याच्यामध्ये हा फरक दिसतो. पण तुम्हाला जर बनवायचीच असेल बॉडी तर तुम्ही बनवू शकता. ॲब्सोल्युटली. बट नॉर्मल ट्रेनिंग इन स्ट्रेंथनिंगनी तसं नाही हो. सो तुम्हाला थोडे एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायला लागतील. हां. यू नीड टू बी ऑन अ स्पेशल प्रोग्राम Yes. अँड डेफिनेटली यू कॅन बी एक्झॅक्टली व्हेर यू वॉन्ट टू बी. असं काय नाही की नथिंग इज इम्पॉसिबल म्हणणं ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. सो आज आपल्याला टेक्निकल नॉलेज पण मिळालंय, आपल्याला जनरल नॉलेज पण मिळालंय, न्यूट्रिशनचं पण मिळालंय, मसल स्ट्रेंथनिंग कसं करायला पाहिजे, ते स्पोर्ट्समध्ये असाल तर तुम्ही काय करायला पाहिजे, तुम्ही अबाव 40 असेल तर काय करायला पाहिजे, इंजुरी झाली असेल तर काय करायला पाहिजे, इंजुरी वाचवण्यासाठी काय करायला पाहिजे. हे असा आपल्याला आज फीस्ट मिळालेली आहे नॉलेजची आणि ती खूपच साध्या शब्दात आणि आम्हाला समजेल अशी दिली. वेळात वेळ काढून तुम्ही आमच्यासाठी एवढं सगळं नॉलेज आम्हाला दिलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. इट वॉज अ Thank you, sir. प्लेजर. Thank you, sir. थँक्यू. Thank you.